नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चला बायकोचं चाललंय ब्लाऊज शिवायचं काम, तिच्या मागं तिचं काम, नवऱ्याच्या माग नवऱ्याचं काम. मग काय हम्म. गेलतो तालुक्याला भावानं बहीण. काय कामं हुडकीत आता उगती कामं चालू झालेली आहेत आपल्या गावात. कुठं खतं टाकायचं, कुठं कांदा काढायचं, कुठं कशाची बी कामं. मग आता दाजी कवर घरी बसून राहणार म्हणलं आता जर रोजंदारीची तर कामं तर काय मिळणार. 2 दिवस काम आणि 4 दिवस घरी बसायची. मग निदान बाबा आपलं काहीतरी कुठंतरी उगती कामं केली पाहिजे ना, 2 पैशाचं काम केलं पाहिजे. त्याच्यामुळंच मग ही काय तालुक्याहून जाऊन आलो आणि मग परत गावात गेलो. जरा टाईम तिकडंच गेला, एवढ्यात येऊन बसलो इथं. आता दिवस मावळला पार, लाईटी लावल्यात. ही काय जित्राबं रस्त्याने जायला लागली. आता आली जित्राबं, म्हणलं चहा फी पियावा, जरा संध्याकाळ झाली आता. थोडं काम नसलं तरी काय पोट बंद राहतंय. बंद राहत नाही. त्याच्यामुळं काम ना असो किंवा नसो, पण पोटाला तर लागतंच. आणि मग ती काय होतं, ज्या वेळेस काम नसते त्यावेळेस कर्ज पाणी काढून पोट भरायचं. आणि मग ते फेडत बसायचं. हा, बघा आयडिया कशी वाटली. मग आता त्याला काही नाईलाजच आहे ना. सांगा बरं तुम्ही, नाईलाज आहे त्याला. काय करणार आहे मग आता काम मिळवतो. खेड्यागावाचे तसंच काम आहे. इकडे कामच नसते, काय नसते. सिटीत बाबा भरपूर काम आमची असते. जिंदगीचं आमचं नशीब फुटका, तुमच्यासारखं नवरा आमच्या पदरात पडलं. फुटकं नशीब म्हण नका. फुटकच म्हणायचं. नाही नाही, काहीतरी कोणते तरी तुम्ही मागच्या जन्मीत पुण्य केलं असन. काय तुम्हाला काय काय तुमच्या पुण्य केलं खांद्यावर काय म्हणून असलं कामाचं हिर पदरात पडलं. कामाचं हिर पदरात पडाय तुम्हाला काय. आम्ही काय डोक्यावर गठुड आहे का तुमच्या सतत? किती आता गठुडच तुमच्या डोक्यावर खाली उतरणार बोज आहे डोक्यावर. हा, बरोबर आहे. रोज खाताय या पिताय जन्मात सगळं काय भेटल्यावर वस्तय पुढच्या सगळं जन्मात- काय म्हणला. पुढच्या जन्मात चुकून सुद्धा नजर पडू नका. एवढे वाटेवर. सगळं बंगला फेंगला झाडं जुडं सगळं ओके मध्ये टाकाटक मसनी टाकल्यात. आज नाही उद्या धंदा रांकीला लागन. अजून काय नेमकं होय. म्हणती ह्या जन्मात भेटला, पुढच्या जन्मात चुकून सुद्धा वाटव येऊ नका. बघ पुढच्या जन्मात बाबा व्यवस्थित भेटतंय का नाही. थळ भेटतंय. भेटेन ना. पुढच्या जन्मात हुडकून काढणार व्यवस्थित चांगलं. आपण मागच्या जन्मीचं आठवण का. नकोच, मी तर म्हणते ही नकोच ह्या जन्माच्या आठवणी मग आम्हाला. आता पुढच्या जन्मी तू आता विचार करूनच सगळ्या गोष्टी करणार का म्हणतोय मी. पुढच्या जन्मात सांगते काय चुकून सुद्धा भेटू नका. आणि ज्या वेळेस लग्न होतं त्यावेळेस थोडी बुद्धी असते, कळत नाही माणसाला काय नाही. तसंच असतंय मग. म्हणूनच परपंच केला, नाही तर केलाच नसता. बुद्धी जर त्यावेळेस जर चंचल असती तर. त्यात काय आज भावानं बहिणं गेलतो, ऑर्डर आलेली होत्या. त्याच्यामुळे ते आज सोमवार तालुक्याचा बाजार ऑर्डर बी पोच करायच्या होत्या. आणि बाजार बी म्हणलं घेऊन यावा येतानी. तर आता पिलू आपले कसं आहे तालुक्याला शाळेला आहे, मग येतानी तिला बी घेऊन आलो. बरीच कामं बरीच झाली येतानी, असं काही नाही आहे. पण निवळ एका कामासाठी जर जायचं म्हणलं ना तर तालुक्याला परवडत नाही. काम 2-3 कामं असली तर मग होतं सगळीच कामं. आणि सध्याच्याला काय तालुक्याला जायचं जरा टाळलंच. मोकारमध्ये नाही, जर काय काम असेल तरच जायचं, तसं जायचंच नाही. आपले कामं उद्या बघायची होय. आता तुम्ही खवा एवढा हौसच मला भेटलाय स्वतः होऊन कुठं फिरायला न्यायला, त्याच्यामुळं मी काही सांगू शकत नाही. मोकार फिरवायचीच नाही. काय फिरवायची मोकार, पैशाचा खराबा. हौसने गेला कुठं घेऊन फिरायला तेव्हा सांगू कौतिक तुमचं कौतिक सांगायसारखं माझ्यापाशी काहीच नाही. तर आपलं मसाला, काळा मसाला, लाल मसाला, सांडगे सगळं उपलब्ध आहे. ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी मसाला ऑर्डर करा. तुमचं पूर्ण नाव, तुमचा पत्ता, पूर्ण पिनकोड नंबर, चालू मोबाईल नंबर. कारण बिझनेस हा काय बंद केलेला नाही, चालूच आहे. आणि ऑर्डरी येतात. आपण ऑर्डरी बिझनेस बंद नाही हो, चालू आहे. काय आहे माहिती का, आता तुम्हाला वाटतंय की बाबा काय बिझनेस बंद फेन केला का, अजिबात बंद नाही. ज्याची ऑर्डर येईल त्याला मसाला आपण ऑर्डर करतोय, असं काही नाही आहे.
पण दाखवणारी कटाळी आता. हा काय झालंय नेमकं, दाखवणारीच व्हिडिओच काढत नाही. आणि त्याच्यात दाजीचं बी व्हिडिओ बंद आहेत सध्याच्या त्याच्यामुळं. दाजी तर लय हरवळीच आहे आधीच काढतो लय व्हिडिओ. हा दाजीचं व्हिडिओ बंद येत, पण सुरू करणार आहे दाजी. दाजी करत सुरू, फक्त वाट बघा तुम्ही. हा वाट बघायचं काय एकदा. करतो व्हिडिओ मध्ये माझ्या. नाही ती ना सांगती काय दाजी हरवळीचा लय तेवढाच आहे. काय भावानं बहिण माहिती आहे का, खेड्याच्या ठिकाणी आहे ना कामधंदा नसतात, आणि ते दिवसभर टेन्शन डोक्याला. काय करावं, काम नाहीत, उद्योग नाही, काय नाही काय नाही, निवळ घरी बसून मग दाजीला ती जुळत नाही, टेन्शन येतं मग ते. अरे तिकडंच कापायचं. बस तिथं. आता काय आहे माहिती का, शिवण्याला कलिंगड ही आवडतो गॅस. मस्त म्हणलं जाऊ दे आता. कसं उभं काप, कसं बी काप, तुझ्या मनानं तुला कसं कापायचं तसं काप. फक्त कापलं ना संपून टाक सगळं. गागन असं काय का हे करू नको, अवकाच काप. तसं नाही कापायचं शिवणी, आधी असं घालतात वरून खाली, आणि तसं खुश हळूच. हा घाला अजून खाली त्याच्यात काप खुश, आणि वड आता इकडं अलीकडे, आणि तसं वडायचं. कावा सांगावं शिवणीला, थोडा उपस वर. हां हातात त्याला काप ना, नाही तर शिवण्याला कलिंगड लय आवडतं, त्याच्यामुळं मग घेऊन आलो कलिंगड खायला. भेळ बी आता कसं उन्हाळा सुरू झालाय, त्याच्यामुळं भेळ बी घेऊन आलो होतं खायला. खात्यात पुरी, बायको खाती, नादवाद लेकरा बाळांच्या, मी बी खातोय, असं काही नाही. इकडान चल, मी देतो कापून तुला. काय आता तुला जमणार नाही खेळते, तुला कापतायच कसं येणार. शेवण्याला कापता येईना सर. दोन मिनिटं. ओके, असं कापायचं शिवणी. लय आडवं तेवढं शिवणी कापलं कडे. आता चांगलं निघाला का लाड म्हणून. हा घसराय लागले. कातडी जणी बारीक आहे ना. आता उन्हाळा चालू झाल्यामुळे कलिंगड चालू झालेत ना, कसं आहे कलिंगड.
कस काय गाभा. तर आता का खा काय खायचं ते खा. एकच नंबर लाल. दर घेऊन जाता तिकडे. शेवणाला दिलं कलीकडे कापून. हे काय चहा पूर्णी आणून ठेवलाय. चहा प्याली या पिये चहा. का गरम चहा नाही जमत तुला नाही का. बोलत बोलत दिवस किती मावळा बाबा. आधार पडायच्या तुम्हाला एकदम म्हणजे असं आधार पडायच्या मार्गात दिसायला लागला का. तसं का नाही दाजी. आता उक्ती कामं जर गावात जर सुरू केलं दाजीने तर दाजीचं हिळू येणार गावातच. हा मग आपण त्या इडीवचं सांगत जाऊ नका हो, माझं डोकं दुखायचं चालू होतं. बर कॅन्सल. मग बसा ग. दाजीचं इडीव येणार आणि दाजीचं काय कोणी हात धरल्यात का पाय धरल्यात इडीव काढाय. बरं जाऊ दे भावानं बहिण. आपलं पटापट कसं आहे ज्याला मसाला पाहिजे त्यांनी पटापट ऑर्डर करा. मसाला चालू आहे. तर लाल मसाला आहे, काळा मसाला आहे, सांडगे इथं. आता काय होतंय कुरड्याला काय टायमिंग मिळणार नाही. कुरड्या आपण बनवणार आहे पण ती पाठवायचं लय अवघड आहे. त्याचा डायरेक्ट भुगा होतो पाठवताना. मग पाठवायचं कसं काय होतं कुरिअर आपण इथून पार्सल पाठवून देणार पण त्याच्यावर बोजा फिजा पाडला. बाकीचे बी मोठमोठाले पार्सल असतात त्याच्यावर बोजा पाडला. कुरड्याचं काय तुम्हाला माहिती असं त्याच्यावर जर बोजा पडला तर लगेच त्याचा भुगाच डायरेक्ट. आणि जर आता आपण जर त्याच्या ते कसं आहे प्लॅस्टिकचे डबे असतात बघा ते जर आपण जर पाठवून दिलं तर त्याला कुरिअर चार्ज जास्त खर्च येतो त्याला. आणि मग ते आपल्याला परवडायचं उगं नाही. आणि जर आपण जर कुरिअर चार्ज जर भावा बहिणीला तेवढा जर जास्त सांगितलं तर त्यांना परवडायला पाहिजे. पाठवायचं म्हणजे सोपं नाही काम. आता काय होतं आपण हे मसाला पाठवतोय, ही सांडगे पाठवतोय, ही बी लई पॅकिंगमध्ये जोखमदारी असते. ती बी इथून तिथपर्यंत व्यवस्थित गेलं पाहिजे आहे का नाही. त्याच्यामुळं हे आपलं कुरडया शक्यतो काय आपण ऑर्डर करणार नाहीत खरं सांगायची परिस्थिती. कारण त्याला कुरडयाचं लई म्हणजे मेहनत बी असते भरपूर आणि ते व्यवस्थित गेलं बी पाहिजे. त्यासाठी आपण फक्त काय सांडगे, लाल मसाला, काळा मसाला हे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला तर नंबर आपण प्रत्येक वेळेस दिलेलेच आहेत असं काय नाही. मागं भरपूर वेळा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर दिलेत तुम्हाला असं काय नाही. होय बरं चला मग काय भावानं बहीण. आता काय जास्त आपण बोलणार बी नाही काय नाही चाललंय बायकोचं काम. ब्लाऊज शिवायचं काय हात शिलाई चाललेली आहे, बटणं बसवायचे चाललेले आहेत तिच्या. त्याच्यामुळं काय बायकोचं काम चाललंय त्याच्यामुळं बायको तर काय बोला ना दाजीच बोलतोय. चला मग.